आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत दुधाच्या साईपासून रवाळ असं सुगंधी असं तूप। तर हे तूप बनवत असताना विशेष म्हणजे आपण मिक्सर वापरणार नाही, बीटर वापरणार नाही किंवा विस्कर वापरणार नाही, चमचा वापरणार नाही किंवा रवी देखील वापरणार नाही। तरी देखील आपलं हे तूप अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होणार आहे। आणि हे कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत। बघा, असं मस्त रवाळ आणि सुगंधी तूप करण्यासाठी आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी इथे 15 दिवसांची दुधाची साय साठवून घेतलेली आहे। या ठिकाणी बघा, अशी ही साय आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये साठवून घ्यायची आहे आणि ती रोज फ्रीजला ठेवायची आहे। तर इथे आता फ्रीजमधून ही साय काढल्यानंतर 10 मिनिटं आपल्याला ही बाहेर ठेवायची आहे। आता आपण लगेचच या सायपासून लोणी तयार करून घेऊया आणि त्यानंतर तूप। तर साठवलेली ही जी दुधाची साय आहे तर ती आपण पसरट अशा मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहोत। आता बघा, जेव्हा आपण साय काढतो तेव्हा त्याबरोबर थोडंसं दूध पण त्यामध्ये असतं। तर बघा, अशा प्रकारे ही साय जी आहे दुधाची ती घेतलेली आहे। या ठिकाणी आता आपण हे मिक्स करण्यासाठी किंवा याचं लोणी काढण्यासाठी आपल्या हातांचा वापर करणार आहोत। आधी हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जो आपला तळ हात आहे तो असा पसरट ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे ही साय जी आहे दुधाची ती या प्रकारे गोल 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 आपल्याला दाब देऊन फिरवायची आहे। 5 मिनिटं झाल्यानंतर काही वेळाने ही जी साय आहे ती अशी घट्टसर होते आणि त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते। तर इथे बघा, साधारणपणे 5 ते 7 मिनिटं आपल्याला अशा प्रकारे ही साय जी आहे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायची आहे। आता तुम्ही याचं टेक्स्चर बघताय, साईचं घट्टसरपणा आलेला आहे या साईला। तर बघा, अशा प्रकारे ही साय आपल्याला एकाच डायरेक्शनने अशा प्रकारे फेटायची आहे आपल्या तळहाताने। आता बघा, जेव्हा आपण साय या परातीमध्ये फेटायला घेतो त्यानंतर 1-2 मिनिटं फक्त तुम्ही थांबा, कारण साय अतिशय गार असते त्यामुळे हाताला अतिशय जास्त गारठा लागू शकतो। त्यामुळे बघा, फक्त 2 मिनिटं आपल्याला ही साय जी आहे परातीत ठेवायची आहे आणि त्यानंतर लगेचच अशी फेटायला सुरुवात करायची आहे। बघा, अगदी 5च मिनिटांमध्ये याचं टेक्स्चर कसं बदललेलं आहे आणि या सायपासून जे ताक किंवा जे दूध आहे ते सुट्टं झालेलं आहे। आता अशा प्रकारे थोडंसं याच्यातून ताक सुट्टं व्हायला लागलं की आपल्याला ही साय फेटायची जी डिरेक्शन आहे ती बदलायची आहे। तर ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो अशा प्रकारे, तर त्या प्रकारे आपल्याला ही जी साय आहे ती फेटायची आहे। बघा, सुरुवातीला 5 मिनिटं आपल्याला गोल गोल अशा प्रकारे क्लॉकवाईज ही साय जी आहे ती फेटून घ्यायची आहे तळहाताने, तळहात पसरून। आणि जेव्हा याच्यातून ताक निघायला हळूहळू सुरुवात होते आणि टेक्स्चर बदलायला सुरुवात होते तेव्हा मात्र आपल्याला ज्याप्रमाणे आपण गव्हाची कणिक मळतो अगदी त्याचप्रमाणे ही जी साय आहे ती फेटून घ्यायची आहे किंवा ती अशा प्रकारे एकजीव करून घ्यायची आहे। तर बघा, आपल्याला पुन्हा 5 मिनिटं अशा प्रकारे ही जी साय आहे कणकेप्रमाणे फेटून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा, असं हे पाणी जे आहे ते थोड्याशा प्रमाणामध्ये सुटं होतं, त्यापासून वेगळं होतं हे ताक। आता अशा प्रकारे आपल्याला हे फेटत जायचं आहे आणि काही वेळाने अगदी क्रीमी टेक्स्चर या सायला येतं आणि हे जे ताक आहे ते अशा प्रकारेच थोडं थोडं सुटं होत जातं। या ठिकाणी बघा, अगदी एकजीवपणा या दुधाच्या सायला येतो आणि अशा प्रकारे ताक जे आहे ते सुट्टं होऊन हे जे लोणी आहे ते 5 ते 6 मिनिटातच वेगळं होतं। तर तुम्ही बघू शकता, अगदी टेक्स्चर याचं क्रीमी मऊ असं झालेलं आहे आणि हे जे लोणी आहे ते आपलं तयार आहे। तुम्हाला विश्वास बसणार नाही, फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये इथे लोणी काढून तयार होतं जर आपण अशा प्रकारे ही पद्धत वापरली तर। तर बघा, अशा प्रकारे हे जे राहिलेलं ताक आहे तर ते तुम्ही वापरू शकता किंवा खूप दिवसाचे
ही दुधाची साय असेल तर हे ताक जे आहे ते तुम्ही झाडांना घातलं तरी चालेल. तर आता हे जे लोणी निघालेलं आहे ते आपण पाण्यामध्ये ठेवूयात आणि खूप दिवसाची साय असेल तर तुम्ही ते स्वच्छ धुवून घेऊ शकता. बघा अशा प्रकारे सगळं जे लोणी निघालेलं आहे ते आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे स्वच्छ आणि त्यामध्ये आपण आता ठेवूयात. हे लोणी जे आहे ते पावाला लावून तुम्ही खाऊ शकता, पावभाजीमध्ये त्याचा वापर करू शकता. तर बघा या ठिकाणी असं हे लोणी असं पूर्ण बाऊल भरून निघालेलं आहे. आता आपण याचं तूप कढवून घेऊया. त्यासाठी मोठं भांडं असं गॅसवरती ठेवायचं. आता तयार झालेलं जे लोणी आहे ते मी यामध्ये टाकणार आहे. तूप कढवण्यासाठी नेहमी आपल्याला तूप जे आहे ते मंद गॅसवरतीच कढवायचं आहे. अजिबात कुठेच आपल्याला गॅसची फ्लेम ही वाढवायची नाही आहे, कारण जर फास्ट गॅसवरती आपण तूप कढवलं तर ते तूप जे आहे ते व्यवस्थितरित्या छान असं कढवलं जात नाही. त्याची चव जी आहे ती एवढी छान येत नाही, सुगंध येत नाही आणि अगदी करपट वास येतो, ते तूप करपू शकतं. तर आपल्याला बघा इथे मंद गॅसवरच हे तूप कढवायचे. बघा अशा प्रकारे पूर्ण जे लोणी आहे ते वितळलेलं आहे आणि बघा हे आता सेपरेट व्हायला लागलेलं आहे तूप. अगदी मंद गॅस ठेवलेला आहे मी आणि हळूहळू बघा अशा प्रकारे जी बेरी असते ती खाली जमायला सुरुवात होते आणि जे तूप आहे ते अशा प्रकारे सेपरेट होतं. आता या ठिकाणी बघा बेरी जी आहे ती अशी गुलाबी झालेली आहे आणि जी बेरी असते ती खाली पूर्ण चिकटते आणि तूप जे आहे ते अशा प्रकारे वर तयार होतं. खूप जास्त आपल्याला ही जी बेरी आहे तिचा कलर खूप जास्त डार्क चॉकलेटी करायचा नाही, तर अगदी फेंट असा ब्राऊन कलर आला पाहिजे बेरीला, तेव्हा समजायचं की आपलं तूप झालेलं आहे. आणि अगदी पांढरट बेरी जी असते तशी पण ठेवायची नाही. खूप पांढरी जर बेरी ठेवली तर तूप असं खमंग लागत नाही, सुवासिक बनत नाही. तर या ठिकाणी बघा हे तूप जे आहे ते तयार झालेलं आहे. अगदी हलकी ब्राऊन अशी बेरी कलरला झालेली आहे आणि त्याच स्टेजला आपण हे तूप जे आहे ते काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्टीलच्या गाळणीने हे तूप जे आहे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तूप कढवल्यानंतर त्याच भांड्यामध्ये ते तूप ठेवू नका, कारण तूप कढण्याची प्रोसेस सुरूच राहते आणि जी बेरी आहे ते अजून जास्त काळी होते आणि तूप जे आहे ते चवीला अगदी कडवट बनतं, ते करपून जातं. त्यामुळे आपल्याला हे जे तूप आहे कढवल्यानंतर त्या भांड्यातून लगेचच दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात नाही तर एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. ही बघा या ठिकाणी ही जी बेरी आहे हिचा वापर तुम्ही एखाद्या मिठाईमध्ये करू शकता किंवा साखर घालून ही बेरी खाऊ शकता. या ठिकाणी हे छान असं सुवासिक तूप तयार झालेलं आहे आणि काहीही कष्ट न घेता दुधाच्या साईपासून अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये लोणी काढून हे तूप आपण झटकीपट तयार केलेलं आहे. या ठिकाणी आता आपण एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हे जे तूप आहे कोमट झाल्यानंतर भरून ठेवूयात. हे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते किती रवाळ दाणेदार असं मस्त सुवासिक तूप तयार झालेलं आहे. या ठिकाणी या साईपासून साधारणपणे अर्धा किलोला 50 ग्रॅम कमी एवढं तूप तयार झालेलं आहे. या ठिकाणी थंड झाल्यानंतर हे तूप तुम्ही बघू शकता, अतिशय रवाळ दाणेदार आणि मस्त असं सुवासिक खमंग असं तूप जे आहे ते तयार झालेलं आहे आणि काहीच कष्ट न घेता अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये आपण याचं लोणी काढून झटकीपट हे तूप जे आहे तयार केलेलं आहे. अगदी हे जे तूप आहे ते वर्षभर टिकतं, इतकं हे छान आणि मस्त तूप तयार होतं. तुम्ही पण या पद्धतीने हे तूप जे आहे ते करून बघा. रेसिपीला लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.